तिसऱ्या दिवशी फायनलला गेलेली टीम टेंबरेवाडी. तर तिन्ही टीमांना विनंती आहे, आपण जर लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असाल तर ग्राउंडकडे येण्याची कृपा करायची सगळ्यांनी. उत्तम दोरे दोन्ही टीमचे 12th मॅन. ट्रॅक आणि शूज टी शर्ट कंपल्सरी आहे आणि मोबाईल मध्ये खिशामध्ये मोबाईल नसावा. 12th मॅन 12वा जो खेळाडू आहे त्याच्या खिशामध्ये मोबाईल नसावा आणि तो पूर्ण ड्रेस कोड मध्ये असावा. पूर्ण ड्रेस त्याने परिधान केलेला असावा, शूज पासून टी शर्ट ट्रॅक पॅन्ट. चला यानंतरची मॅच आपण पाहतो. सेकंड राऊंडची दुसरी मॅच. एका बाजूला टीम 4 शतक कशळे आणि त्यांच्या विपक्षी टीम वेनगाव. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाजी ट्रॅक वरती मंगेश. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय विजय. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज प्रमोद. यावेळेस पहिलाच बॉल प्रमोदच्या माध्यमातून फेकला होता आणि मंगेशच्या माध्यमातून फेस केला. एक धाव मात्र अंकित केली श्री गणेश केला. यावेळेस फटका बसलाय. वा लाजवाब जेलटी प्लेयर अनिल दोरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला बॉल एक धाव खर्च केली होती, नंतर विजय आला होता, परंतु दुसऱ्या बॉल वरती इथे पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवला होता, परंतु जेल टिपले गेले. विजय बॅक टू पवेलियन. टोक डीजे. न्यू बॅटर इथे रुपेशला रवाना केलं जातं. आपण पाहतोय रुपेशच्या माध्यमातून वन डाऊनचा फलंदाज इथे वेनगाव टीम कडनं रवाना केला गेलाय, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहायला गेला अनुभवाची शिजोरी आपण पाहतोय. प्रमोद गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल एकदा, दुसऱ्या बॉल वरती विकेटचं पतन, तिसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज. समोर आपण पाहतोय फलंदाज रुपेश. यावेळेस बिरकी फिरवण्याचा प्रयत्न. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेलाय. यावेळेस एक धाव मिळाली. यावेळेस पुन्हा क्रॉस लाईन बॅकवर्डला चेंडू होतोय. परारेष्टी रक्षकाची चुकी, थर्ड स्लिपची चुकी आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार चौकार. टोकडीच आहे. चतुर होतो, यष्टिरक्षक चतुर होतो. बॉल पकडला गेलाय. शतक क्रमांक पहिला संपला गेलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6. या आकड्यावरती 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यात. चला शतरक्षण त्वरित तैनात करायचं आहे. यानंतरची होणारी मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. एका बाजूला टीम सापेवाडी आणि त्यांच्या विपक्ष पाहायला मिळेल टीम विजय संघ. तर कोण ठरेल थर्ड राऊंड साठी पात्र? एका बाजूला टीम वेनगाव तर एका बाजूला टीम कशळे. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. उत्तम दोरे जर आपण आला असाल तर मंचावर यायचंय.
नौका गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय मंगेशला वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं शतक फेकण्यासाठी अगदी 4 शतकांची मॅच आणि चुरशीची लढत. यावेळेस कोदून काढलाय चेंडूला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. इथे पाहायला गेलं तर एकच धाव मिळेल. अगदी बाउंड्री लाईन लगत बॉल आला होता. बॉल मात्र पकडला गेला आणि या बॉल वरती अवघी एक धाव एकवटली गेली. एका धावेने टीम जाऊन पोहोचती या वेनगाव 7 या आकड्यावरती. 7 धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत. एका गड्याच्या मोबदल्या स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय मंगेश, गोलंदाज मंगेश. यावेळेस गुड गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र बॅटवर चेंडू आदळला आणि अलाउड करपेटच्या सह्याना क्षेत्ररक्षकाच्या हाताखाली येऊन टीमला शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता. इथे मात्र बॉल पकडला गेला आणि या बॉल वरती सुद्धा पुन्हा एकच धाव पाहायला मिळाली. टेंबे टेंबे तळे साचे ते तळे साचवण्याचं काम. यावेळेस पेस चेंजर फटका सजवायचा होता. अक्रॉस द लाईन बॅकवर्डला लॉंग लेग मध्ये चेंडू फेकायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क आला नाहीये. बॉल मात्र जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हाताखाली आणि इथे मात्र डॉट बॉलची फेकी पाहायला मिळाली. यस पंच झाला टाईट, बॉल आहे वाईट. यावेळेस मात्र एकदा पुन्हा अवंतर मिळाली जाईल. 9 धावा फलकावरती. यावेळेस लोकल पतीचा फुल टच बॉल अक्षरशः भिरकवलाय. इथे मात्र चेंडू होईल फरार. गोलंदाजाला मात्र मिळणार नाहीये माफी. हा येतोय हा एजम ब्रँडेड षटकार 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 ठोक डीजे. हातात धरून बॅट उभा राहिलाय मार. यावेळेस चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं असेल. पॉइंट मधून चेंडू रवाना झालाय आणि यावेळेस मात्र पुन्हा चौकार 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 आला. एक षटकार गेला होता नंतर एक चौकार आलाय. यावेळेस पुन्हा चेंडूला दिशा दिली. काय घडलं ऑल इंडियर. यस इथे मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू रवाना केला होता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू गेलाय आणि हा आलाय दणदणीत कणकणीत चौकार ठोक डीजे. तावडीकरांची आणवान. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती धनेश. पहिलं शतक अगदी सुरळीतपणे हाताळलं होतं. 6 धावा खर्च केले होते, परंतु या शतकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्या आहेत 17. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. यावेळेस बॅटला ब्रश केलाय. थर्ड सलीमच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू झाला बॅकवर्ड साइडला फरार आणि हा आलाय दर्जेदार दर्जेदार चौकार. यश मंगेशच्या बॅट्स मध्ये चौकार आला आणि चौकारच्या साह्याने टीमची टोटल जवळ पोहोचले 27 या आकड्यावरती. उत्तम दोरे कुठे असेल तर मंचावर यायचंय. धनेशने विकेट घेतला तर 100 रुपये मिळाले जातील. खांडणीवाल्याकडून मोगरज खांडणीवाल्याकडून नो बॉल. यस पंचांचा इशारा आलाय. नो बॉल फ्रीडची संधी इथे मिळेल.
फलंदाजाला उघडा डोळे पाणी पुढचा चेंडू आहे फ्रीड पंच धावा 2 नो प्लस 1 येस धनेश प्रत्येक विकेटला धनेश साठी मोगरज खांडेवाल्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक यावेळेस बस पैशाचे मोहात गेला आणि षटकार खाऊन आला यावेळेस पंच नाचतो का षटकार सांगत काय समजत ना बेकार पंच आहे जोमात आलाय पंच जेवून आला ते का काय संधीचं सोनं केलाय आणि इथे मात्र डॉट बॉल फेकलाय यावेळेस गोलंदाजाने मात्र आपली दिशा दर्शवून दिली आहे गोलंदाजाने मात्र आपली भूमिका दर्शवली आहे यावेळेस डॉट बॉल फेकला गेलाय यावेळेस बॅटला ब्रश केलाय नक्कीच पंच आकाशाला गबस निघालतायत यावेळेस फलंदाज होईल बाद रुपेश बॅक टू पवेलियन यस धनेश साठी 100 रुपये रोख रक्कम इथे द्यायची आहे रुपयाचं पारितोषिक खांडीवाल्याकडून हा मोगरज खांडीवाला नवीन फलंदाज रवी या वेळेस फसवलं गेलाय हुकवलं गेलाय गंडवलं गेलाय आणि बॉल मात्र डॉट आलाय यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी पहिला बॉल थोडासा खराब होता चौकार आला नेक्स्ट बॉल अति खराब होता म्हणजेच नो बॉल होता तदनंतर तिसऱ्या बॉल वरती षटकार आलाय फ्री हिट वरती षटकाराचा मारा असे 2 बॉल काबीज केले जातील चौथ्या बॉल वरती डॉटची पैकी इथे नंतर विकेट नंतर एक डॉट शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉल वरती कशा प्रकारे फेकी केली जाईल यावेळेस मात्र धनेश साठी पारितोषिक लागलं जात आहे खांडेवाल्याकडून 100 रुपये 100 रुपये 100 रुपये चला 100 रुपये जत्रात घ्या यावेळेस शतक क्रमांक तिसरं संपला गेलाय टीमची टोटल चावड पोहोचले 35 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात 35 धावा नो टीम मीटिंग अनिल प्लीज लवकरात लवकर सामने खेळवायचे बस बक्षीस बंद जत्रा बंद झाली 100 रुपये 100 रुपये कुठलीही वस्तू घ्या लिहिलं कोणतं बी वस्तू लिहिलं 100 रुपये 100 रुपये ऑफर संपली तुला शेवटचं शतक लवकर गोलंदाजी मार्क पर रवाना करायचं गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज मनोज यस धनेश साठी होते आणि 100 रुपये आमच्याकडे सबमिट झालेले आहेत नो फोन पे नो गुगल पे ओनली हँड पे यावेळेस सुरेख फटका आहे शतरक्षक मात्र चेंडूला जज करतोय घडलं काय यावेळेस आलाय हाय ॲझम पतंजली बाबा ब्रँड 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 षटकार ठोकडीचे
तीन ती झाले का तीन व तीन हो कप तीन यावेळेस अक्षरशः चेंडू भिरकवला क्षेत्ररक्षक आहे उचल फेक होणार तिथपर्यंत एकच धाव मिळाला 3 चेंडूंचा खेळ संपलाय 42 धावा धाव फलकावरती उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी यावेळेस बॅटला ब्रश केलाय आणि फलंदाज ज्या पावले ग्राउंड मध्ये गेला होता त्याच पावले तंबूच्या आसऱ्याला पुन्हा परतवलाय येऊया आपण डीजे मास्टर कडे अर्जा जेवण नाही गेलं वाटतं काय गरीब घरातून काढा किडलाय जी खुदे ना दांड का घालून त्याच काय तर वाटत अहो पट्या मग लागलं बाबा नको पटा असा करू आयोजक रडत चला येऊया मॅच मध्ये स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय नौका बॅटर काय नाव आहे सुरेश डावकुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय फलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज ट्रॅक वर अजूनही मनोज आहे शेवटचे 2 चेंडू यावेळेस स्टेट ऑन ड्राईव्ह फटका सजवलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा येतोय उचलपेक करणार तिथपर मात्र चिट्ट्याच्या शिपलाय तिने 2 धावा कंप्लीट केलाय तिसऱ्या धावेचं कॉलिंग परंतु कॉलिंग बसलं गेला शतक क्रमांकातला चौथा 5व्या बॉलवरती 2 धावा घेत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल बाद 5 धावा 2 धावा आणि 1 विकेट रोहित येतोय तंबूच्या आसऱ्याला न्यू बॅटर आपण पाहतो शेवटच्या बॉल वरती रवाना केला जातोय संदीप हंपरची झाली डंपर पेल यावेळेस फटका पसलाय क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली शतक क्रमांक 14 संपला गेलाय टीमची टोटल धाव पोहोचली 44 या आकड्यावरती विजयासाठी गरज आहे 45 धावांची 24 बॉल आणि 45 धावांची गरज यानंतरचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल टीम चौधरीचे कर्णधार उत्तम दोरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आज 3 दिवस झाले सातत्याने कॉमेंट्री पोहोचवली जात होती आवाज पोहोचवला जात होता उत्तम दोरे साहेब आज मात्र आपल्या समवेत आपल्या भेटीला येतील टू उत्तम दोरे यस दरेश ये बाबा कांडीवाल्याचं ने थँक्यू प्रदीप चांगला गोड आवाज आपण ऐकला प्रदीप पारधी यांचा या ठिकाणी मात्र बक्षीस लागलं होतं विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक मात्र घेऊन जायचंय धनेश हा गोलंदाज कशाळे संघाचा आपलं पारितोषिक घेऊन जायचंय
गरज असेल विजयासाठी सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे. राज आणि मंगेश, स्ट्राईक एंडला राज, नॉन स्ट्राईक एंडला मंगेशला पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय या मॅडेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक घेऊन आलेला संदीप. सामन्याला ग्रीन सिग्नल येतोय, स्टार्ट होतोय सामना. पहिला चेंडू या ठिकाणी सुरेख रीतीने हाताळला गेलाय संदीप त्या गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, राज या फलंदाजाचा प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या ठिकाणी पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली होती. किपरच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. चौकार, या चौकाराने मात्र धाव फलक ओपन होतोय कशाले संघाचं. 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. वारंवार जोरदार फटके मारण्याचे प्रयत्न होते. बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. किपरच्या डोक्यावरून चेंडू झालाय फरार. चौकार आलाय. 4 धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्या. 2 चेंडूंची खेळी संपली गेली आहे. हा पुढचा चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलं जात आहे. खूपच ऑफ एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेलाय. पंचांचा जो निर्णय असेल फक्त बिमरसाठी आपला रिव्ह्यू असेल आणि पंचांनी जर रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. हे सर्व खेळाडूंनी या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. संदीपचा हा पुढचा चेंडू. राजने या ठिकाणी फटका सजवला. क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न होता. उंच उडी मारून त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. त्या ठिकाणी बॅकअप सुंदररित्या त्या ठिकाणी मिळालं गेलंय. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 7 धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्या. तर पहिलं षटक आपण पाहतोय संदीप या गोलंदाजाचं. पुन्हा स्ट्राईक एंडला राज असेल. या ठिकाणी पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू होतोय फरार. चौकार. काय लाजवाब त्या ठिकाणी मात्र फलंदाजी साकारली जाते राज या फलंदाजामार्फत. धावा येणं गरजेचं होतं, त्या धावा यायला सुरुवात झाली आहे कशाळे संघासाठी. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र जो संघ विजयी होईल तो संघ चापेवाडी संघाबरोबर त्या ठिकाणी क्वार्टर फायनल खेळेल. संदीप गोलंदाजी मार्कवरती अद्यापपर्यंत महागडा ठरला गेलाय. 11 धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्या. तर हा पुढचा चेंडू पुन्हा राज स्ट्राईक एंडला. राजचा प्रयत्न मात्र तोच आहे. जोरदार फटके वारंवार त्या ठिकाणी खेळून काढले जात आहेत. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. कुठेतरी कमबॅक त्या ठिकाणी केलं गेलंय संदीप या गोलंदाजाकडून. या ठिकाणी भलतच घडलं गेलंय. टॉपेज लागली होती बॅटची. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, परंतु चांगली रनिंग गुड विन तर विकेट त्या ठिकाणी झाली गेली. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. आणि पहिलं षटक संपलं गेलंय. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 45 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी चेस करत असताना पहिलं षटक तर संपलं गेलंय. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तर कशाळे संघाच्या दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रवी. या रवीला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगलं कमबॅक करून द्यावं लागेल वेणगाव संघाला. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे एकमेकांसमोर लढत देत असताना या ठिकाणी पदू बांगारी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण स्टेज जवळ यायचंय, त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल. रमेश दरवडा यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. रवी या ठिकाणी चेंडू हाताळतोय. पुन्हा बॅटची टॉपेज लागली गेली होती. आता मात्र होणार नाहीये. चुकी झेल पकडला गेलाय. राजला मात्र या ठिकाणी तंबूत परतावं लागेल. पहिला गडी बाद होतोय कशाळे संघाचा. जे कमबॅक हवं होतं ते कमबॅक व्हायला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली गेली आहे ती वेणगाव संघाला.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, विकेट मात्र गमावली गेली नव्हती. मजबूत स्थितीत होती ती कशेळे संघ. आणि दुसऱ्या षटकाला ज्यावेळी सुरुवात झाली पहिल्याच चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी विकेट गमावला जातोय राज या फलंदाजाचा. नौका फलंदाज रवाना केला गेलाय. कशेळे संघाचा कर्णधार असेल अनिल. या अनिलला मात्र पारी सांभाळावी लागेल. 45 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी चेस करायचंय. पहिलं षटक तर संपलं गेलं, दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे रवी या गोलंदाजाचं. या ठिकाणी अनिलने फटका सजवला, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे, करणार नाही चुकी. त्या ठिकाणी झेल पकडली गेली आहे आणि अनिल देखील त्या ठिकाणी आल्या पावरी माघारी येतोय. या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता नरेश या फलंदाजाचा प्रयत्न सफल झाला. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता झाली आहे. पुन्हा त्या ठिकाणी फटका सजवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या ठिकाणी थोडस गोलंदाज फंबल झाला होता परंतु बॅकअप चांगलं मिळालं गेलं, चेंडू अडवला गेलाय. अवघी एक धाव या चेंडूवरती आली आहे. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे रवी या गोलंदाजाची. अवघी एक धाव खर्च केली गेली आहे. या ठिकाणी फटका सजवला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय त्या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार चौकार. काही अवकाशानंतर मात्र हा चांगला फटका आलाय मंगेशच्या बॅट मधून. या मंगेशला मात्र अद्यापर्यंत स्ट्राईक मिळाली गेली नव्हती जास्त. ती स्ट्राईक मिळाल्यानंतर या ठिकाणी मात्र मंगेश फलंदाजी दाखवून देतो, एक चौकार लगावला जातो. रवीवरती या ठिकाणी हल्ला करायला सुरुवात केली या मंगेशने. या ठिकाणी पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागली गेली आहे बॅटची. त्या ठिकाणी किपरने झेल पकडली गेली आहे आणि मंगेशला देखील या ठिकाणी माघारी पाठवले जात आहे. गेल्या स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतो या नरेश. 2 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी बाद गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय विकी. स्ट्राईक एंडला फलंदाज नरेश असेल. नरेशने फटका सजवलाय लेग साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातो. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. आता
गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये नरेश टू रवी. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र चांगला चेंडू हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी स्लोअर गतीने तो चेंडू हाताळला गेला होता. नरेश फलंदाज त्या ठिकाणी मात्र बीट झालाय. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. हा एक फटका सजला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः क्षेत्ररक्षक रवी होता, परंतु त्या ठिकाणी झेल सुटली गेली आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चेंडू बराच काळ हवेत होता. झेल घेणं अपेक्षित होतं गोलंदाजाला, तसं काही घडलं गेलं नाहीये. तो झेल त्या ठिकाणी जमिनीला दान झाला. विकीचा हा पुढचा चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. खूपच ऑफ एसटीच्या बाहेरून हा चेंडू मात्र हाताळला गेलाय गोलंदाज विकीने. एक अवांतर धाव मात्र मिळाली जाते कशाळे संघाचा. या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न होता. नरेश या फलंदाजाचा प्रयत्न असफल झाला. गोलंदाज मात्र त्या ठिकाणी हेवी ठरला जातोय या नरेश या फलंदाजावरती. या ठिकाणी पुन्हा स्लोअर गतीचा चेंडू हाताळला गेला. या विकी गोलंदाजाने त्या ठिकाणी नरेश या फलंदाजाला मात्र थांबवून ठेवलं गेलंय. अद्यापपर्यंत धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता या ठिकाणी चांगला चेंडू हाताळला गेला होता. फुल टॉस चेंडू होता. नरेश त्या ठिकाणी बीट होतोय. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळाली जाते आणि षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय मैदानात. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समीकरण मात्र येऊन ठेवलं गेलंय. 6 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज असेल विजयासाठी कशाळे संघाला. गोलंदाज मात्र त्या ठिकाणी वापरला जातोय रुपेश. फलंदाज असेल नरेश. या नरेशला कुठेतरी आता आपली फलंदाजी दाखवावी लागेल. मोठे फटके लावावे लागतील. पहिला फटका त्या ठिकाणी सजवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार आहे. चेंडू अडवला गेलाय. अवघी 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट केली गेली आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 21 धाब्यांची गरज. 5 चेंडू 21 धावा. गोलंदाज पाहतोय रुपेशला. स्ट्राईक एंडला मात्र टवकुरे हाताचा फलंदाज रवी. या रवी मध्ये मात्र क्षमता असेल मोठे फटके मारण्याची. ते फटके येतील का. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली होती. कुठलीही धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव 3 चेंडू येतोय त्या ठिकाणी. 4 चेंडू 21 धाब्यांची गरज. आता पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू म्हणजे या पुढील चेंडू असेल फ्री हिट. या चेंडूवरती कुठेतरी बॅट फिरवणं गरजेचं होतं रवी या फलंदाजाला. रुपेशचा हा पुढचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. रवीला याचा फायदा उचलावा लागेल. त्या ठिकाणी मात्र प्लेसमेंट केली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती येते. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ठिकाणी मात्र फटका सजवलाय. थर्ड मॅच दिशेला त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू मात्र निघून जातोय. चौकार खूप उशिराने का होईना, परंतु हा चौकार आलाय नरेशच्या बॅट मधून. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी करण्याची गरज होती कशाळे संघाला. नरेश फलंदाज त्या ठिकाणी तैनात होता, तसं काही घडलं गेलं नाहीये.
हे शेवटचं आणि अंतिम षटक या ठिकाणी रुपेश या गोलंदाजाचं आपण पाहतोय या अजूनही 2 चेंडू शिल्लक. त्या ठिकाणी स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका येतोय कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक येतोय लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले रवी या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला गेलाय अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल या षटकातला या इनिंग मधला. आणि हा चेंडू देखील डॉट येतो या पंचांचा इशारा